मनपूर्वक आभार मानते की आपण सगळ्यांनी मोठ्या संख्येने मतदान करून मला चौथ्यांदा दिल्लीला जायची संधी मिळाली. भाऊंच्या भाषणात बऱ्याच गोष्टी आहेत ज्याचा बराचसा समाचार मी 18 तारखेला येणार आहे तेव्हा घेईन. आता 10 मिनिटात जेवढा समाचार घेता येईल तेवढा पहिला घेते. इथे बसल्या बसल्या पहिला मी तो बोर्ड पाहिला. बोर्ड गेलं की माझं लक्ष जातच. ते साधारण सगळेच बोर्डवर जातं आणि ह्याच्यावर तर जास्तच माझं लक्ष असतं. याचं कारण असं, माझी कोर्टातली आयुष्यातली पहिली लढाई या बोर्डाच्या विरोधात आहे. कधी मी कोर्टाची पायरी चढले नव्हते, आयुष्यात कोर्टाची पायरी चढली नव्हते. मी यांच्यामुळे कोर्टाची पायरी चढली. पण मला आनंद आहे, त्याच्यामुळे भांडायला शिकले. त्याच्यामुळे कुणाला कधी काय अडचण आली, कोर्टात जायची वेळ आली तर मी होऊन काय प्रॉब्लेम नाही आपल्याला. पण ह्या बोर्ड बघताना मी सगळ्यांना सांगत होते की ते खाली लिहिलेलं असेल बघा की हे चिन्ह आणि हा पक्ष हा त्यांचा नाही आहे, न्याय प्रविष्ट आहे. आणि या सगळ्या बोर्डावर कुठेही मला ते लिहिलेलं दिसलं नाही आहे. हा कोर्टाचा अपमान आहे आणि त्याच्यामुळे याचा मी फोटो काढून उद्या कोर्टात दाखवणार आहे. सर्व उच्च कोर्टात, सुप्रीम कोर्टाने हा देश चालतो, कुणाच्या मनमर्जीने चालत नाही. हा देश संविधानाने चालतो आणि हे संविधानाच्या विरोधात चाललेलं आहे. जेवढे जेवढे असे बोर्ड आहेत ना, सगळ्याचे फोटो मला पाठवा, उद्या नोटीस पाठवते मी त्यांना. कारण का कोर्टाने त्यांना सांगितलंय, मी नाही, कोर्टाने त्यांना सांगितलंय की हाऊस आहे ना स्वतःच्या पायावर उभे राहायची, मग स्वतःच्या पायावर उभे राहा. शरद पवारांचं नाव, फोटो काही वापरायचं नाही आणि खाली लिहायचं न्याय प्रविष्ट आहे. ना हे चिन्ह त्यांचं आहे ना ते पक्ष त्यांचा आहे. आणि ते इलेक्शन नंतर लढाई होईल, मग चिन्हाचं काय करू. माझ्या पांडुरंगांनी तुतारी वाजवून म्हणणारा माणूस दिलाय मला, त्याच्यामुळे चिन्हाचं काय करू ते आपण नंतर ठरवू यांच्या चिन्हाचं. पण एक आहे, कोर्टाची केस संपलेली नाही आहे आणि चोरी आज तो पकडी गई, आता कोर्टातच आहे. आणि मी ते बॅनर बघत होते, हर्षवर्धन भावना मी विचारते म्हणजे मला 4 नंबरचं बटन आहे. म्हणजे 4 नंबर कसा बरोबर बघा. माझ्या पांडुरंग, माझं जरा धैर्यशील भाऊंपेक्षा माझं ते सोलापूरचे, पण माझ्या पांडुरंगाची कनेक्शन थोडंसं जास्त आहे. आणि तिथे लिहिलंय बघा, हर्षवर्धन भाऊ काय म्हणले, माझं बटन 4 नंबर आहे. विकसित 4, महाराष्ट्र 4, विकसित 4, इंदापूर 4. किती नंबरचं बटन दाबायला माझा पांडुरंग सांगतोय? 4. योगा असेल. मी मगापासून विचारते 4 नंबर मला माहिती, 1 नंबरला काय बोलायचं, 4 नंबरला भाषण काय करायचं. थोडंसं वळून पाहिलं म्हणणार तिथेच लिहिले, काय फार डोकं चालवायची गरज नाही आहे. त्याच्यामुळे आपल्याला विकसित महाराष्ट्र, विकसित इंदापूर 4 नंबरचं बटन दाबा, काही बघू नका. आणि भाऊ सांगत होते की मी एकटा पडलो. काय हो भाऊ, तुमची ही बहीण काय, जर तुम्ही माझ्याबरोबर उभे राहू शकता तर ह्या बहिणीचं काय आहे का नाही. आज नंतर परत कधी म्हणायचं नाही की आम्ही चौघण. बघा योगा का ते पण 4 नंबरच बोलून गेले. ते नक्की काहीतरी गडबड दिसते. ते तुमचा प्रचार कसं करून गेले हो. ते जिथे जातात तिथे दुसऱ्याचा कार्यक्रम करूनच जातात. हे तर पण 4च राहिले, बरोबर 4 नंबरचं बटन सांगून गेलेले दिसत आहे. तुम्हाला जमा मोरे आठवत आहेत ना, जमा मोरे आठवत आहेत सगळ्यांना. इथले कोण असेल मला माहिती नाही, मला एक गोष्ट सांगितली आहे भाऊ, तुम्हाला तर आठवतच असेल की एकदा इलेक्शन लढले होते आणि त्यांचं चिन्ह होतं हत्ती. साहेब हेलिकॉप्टरमध्ये बसले आणि साहेबांनी असा हात केला, असा काहीतरी हात केला असेल तर म्हणे ते बघा साहेब टाटा करत नाही. साहेब म्हणतात हत्तीला मत करा, हत्तीला मत करा.
भाऊ कुछ दाल में काला आहे, ते 4च कसे म्हणले हो तुम्हाला? त्याच्यामुळे मला असं वाटतं ते आले दुसऱ्याचा प्रचार करायला, पण तुम्हाला मतं सांगून गेले 4ला मतदान करा असं मला वाटतंय. मला त्यांचा स्वभाव या खोलीत सगळ्यांपेक्षा जास्त माहिती आहे. कारण मी तुम्हाला एक छोटीशी गोष्ट सांगते जी आजच घडली. माझ्या पांडुरंगाची इच्छा, तर खरं बोललं ना तर पांडुरंग काहीतरी मला मार्ग काढूनच देतो. आणि मला प्रॉब्लेम आला की मी माझ्या पांडुरंगाच्या पायावर पडते होते आणि म्हणते बघ बाबा तूच काय तो मार्ग का. मी आज चालले होते आंबेगावला जाताना आपल्या महिला अध्यक्ष शेवाळेताई बसल्या होत्या. मला म्हणते मला जरा टेन्शन आलंय. म्हणलं कशाचं? काय भाषण तुम्ही आंबेगावला जाऊन पडलं? म्हणलं काय तिथं ना मी बघते काय करायचं, जास्त नका ना बोलू. मी जास्त कधीच बोलत नाही. तर ठीक आहे, पण मला एक दुसरं गोष्ट दाखवते तुम्हाला जी तुम्हाला आवडणार नाही. म्हणजे दाखवा, मला सगळ्या गोष्टी आवडतात. त्यांनी मला एक व्हिडिओ दाखवला. त्याच्यात एक व्यक्ती असं म्हणलं होतं की आंबेगावला आम्ही बोगदा होऊ देणार नाही. आणि पवारसाहेब परवा इथे आंबेगावला आले होते आणि मुद्द्याबद्दल काही बोलत नाही. असे कशी बोलत पवार? ध्यानी मनी पण नाही. म्हणजे ठीक आहे बाबा, ते ना तिथे आमदार आहेत ना खासदार आहेत ना काही नाही, पण अपेक्षा शरद पवारांकडूनच येतात. म्हणजे ठीक आहे, बघू काहीतरी मार्ग काढू. मी उतरले, गाडीत बसले आणि देवदत्त निकम शेजारी. म्हणलं काय? म्हणले अरे एकदम गोड बातमी देतो. म्हणलं काय झालं? म्हणलं आमचा बोगद्याचा प्रश्न सुटला. म्हणलं काय झालं? ते म्हणले दिलीप वळसे पाटील इथे म्हणतात आंबेगावला की मी बोगदा होऊ देणार नाही. आणि मी तिकडे का गेलो की मी पाण्याच्या प्रश्नासाठी गेलो वगैरे वगैरे. तुम्ही यांच्या सगळ्या चॅनलवरती ऐकलं असेल. ठीक आहे. तर म्हणले इथे बोगदा करायचा नाही. म्हटलं ओके, मग त्याच्यात गोड बातमी काय? ते म्हणले त्यांचे वरिष्ठ नेते नगरला परवा गेले आणि असं म्हणाले की मी बोगदा करणार, तो आंबेगावमधून निघणार, तो नगरला जाणार, तिथून सोलापूर करून उस्मानाबादला जाणार. ते म्हणले ताई बोगदा होणार का नाही? दिलीपराव म्हणतात बोगदा होणार नाही आणि अजित पवार म्हणतात बोगदा होणार. त्याचा अर्थ काय काढायचा? मग आमच्या पाण्याचं काय? म्हटलं मला नका विचारू, बसचा. आता बघा, त्याच्यामुळे नक्की मग अजित पवार आंबेगावला कुणाचा प्रचार करायला गेले होते? दिलीपरावचा का देवदत्त निकमचा? इथे कोणाचा प्रचार करायला आले? 4 कसं बोलले हो? मी बाकीचा एकही नंबर घेतलाय का आल्यापासून? आपल्या 4 नंबरवर आपल्या आहे. त्याच्यामुळे नक्की काय गोलमाल चाललाय या राज्यात असं मला कार्यक्रम म्हणजे ते काय म्हणजे मला मी नाही म्हणत आहे हो पत्रकारांनो, पूर्ण दाखवणार असेल तर पूर्ण भाषण दाखवा, आता दाखवू नका अर्धवट काय ते. मी म्हणत नाहीये. तिथला एका कार्यकर्त्यांनी मला सांगितलं. मी म्हटलं असं कसं रे भाषण? हा बोलतो बोगदा आणि तो म्हणतो नाही बोगदा. तो म्हणला ताई त्यांना कॉम्पिटिशनच नको आहे, ते एकटेच जिल्ह्यातून निवडून यायला पाहिजे, बाकी कोणी नको आहे, म्हणजे ते इम्पॉर्टंट राहतात. शक्यता नाकारता येत नाही. त्यांची इच्छा असेल की त्यांच्या बाजूने एकच ते निवडून यावे, बाकी कोणी येऊ नये, तसे आपल्या बाजूचे. काय काळजी करू नका. आणि भाऊ तुम्ही तर मनात देखील आणू नका. इलेक्शनमध्ये जर तुम्हाला जे सोडून गेले ना, ही एक नांदी आहे. मला जे इलेक्शनच्या मध्ये सोडून गेले ना, त्या पेटीत माझी मतं वाढली. त्याच्यामुळे हा शुभ संकेत आहे, खरंच शुभ संकेत आहे. कारण का लोक फार हुशार आहेत. आपल्याला वाटतं की आपण इथली हुशार आहेत, इथल्यापेक्षा ही जास्त आपल्यापेक्षा हुशार आहे. ती लांबून गप्प बसून बघत असतात आणि जेव्हा कार्यक्रम करायचा असतो तेव्हा बरोबर बटन असतात. माझे बंधू श्रीनिवास पवार आणि मी एका घरात गेलो होतो. अनेक वर्षाचे आमचे ऋणानं बंद त्या घरात. आम्ही घरात गेलो, फटीतून दरवाजा उघडला. म्हटलं आम्ही आलोय. म्हटलं थोडंसं तो उघडा, आम्ही हात नुसता नमस्कार करत. असं काय करतात आपलं? म्हटलं गेलं आपलं, काय खरं नाही. लोकसभेला दरवाजा बंद केला आणि मी आणि श्रीनिवास दादा गाडीत अर्धा तास बसलो. तुला काय इतकी वाईट दिवस आले का रे दादा आपल्या? श्रीनिवास दादाला मी माहीत. तुला काय कळेलच ना बाबा, असे कसे लोक आपल्याशी वागत आहेत? ते नाराज आहेत का घाबरले आहेत का काय काय काय? मला जाऊ दे अरे रामकृष्ण हरी, जाऊया. मला आश्चर्य वाटेल ज्या माणसाने श्रीनिवास दादाच्या माझ्या तोंडावर दरवाजा बंद केला. 1 नंबरची बारामती तालुक्यातली मतपेटी त्या घरातली आहे, ही वाटते. त्याच्यामुळे 4 दिवसापूर्वी ते असं म्हणाले, असं वर्तमानपत्रात आलंय, मी नाही म्हणते. भाऊ तुम्ही बघा वर्तमानपत्र काढून.
त्यांच्या बँकेबद्दल नेते म्हणले होते की यांची बँक डबघाईला आली. ते 4 दिवसापूर्वी म्हणले माझी बँक, काय त्या बँकेचं नाव, इंदापूर अर्बन, इंदापूर अर्बन बद्दल म्हणाले होते की डबघाईला आली आहे. आणि ते नेते म्हणाले, अध्यक्ष म्हणाले मला वाटतं की माझी बँक डबघाईला आलेली नाही आणि 4 दिवसांनी प्रवेश. ही कैसे हो सकता है? 10 वाजले. आता पुढची कथा, अगला पार्ट 18 तारीख को. पण आपण आज मोठ्या संख्येने इथे उपस्थित राहिला. मी काय खरंच कंपनी हे सगळं बोलले, दुःख होतं आणि अस्वस्थ करणारी परिस्थिती आहे. पण 18 तारखेला सविस्तर बोलीन. रामकृष्ण हरी. हर्षवर्धन पाटील साहेब, स्टेजवर उपस्थित असलेले सर्वच निष्ठावान नेते मंडळी आणि समोर बसलेले सर्व मतदार बंधू भगिनी, विधानसभा इलेक्शन लागल्यावर आदरणीय पवार साहेबांच्या मार्गदर्शनाखाली महाविकास आघाडीनं पंचसूत्री जाहीर केली. इथं बसलेल्या माता भगिनींना महालक्ष्मी योजनेअंतर्गत 3,000 रुपये द्यायचं ठरवलेलं आहे. दाजीच्या खिशाला चाट लागायला नको. तुम्हाला माहेरी सोडताना किंवा मैत्रिणीकडे जाताना किंवा देवदेव करायला जाताना त्यांचा पेट्रोल खर्च वाचावा म्हणून अख्ख्या महाराष्ट्राभर एसटीचा प्रवास, बसचा प्रवास मोफत करून टाकायची घोषणा केलेली आहे. आता सगळी दाजी लोक म्हणायला लागली तर आमच्यासाठी काय, 3 लाखापर्यंत पीक कर्ज माफ करायचं सुद्धा आश्वासन आपण दिलं. जे नियमित कर्जफेड करते अशांसाठी वर्षाला 50,000 रुपये अनुदान द्यायचं ठरवलेलं आहे. तर बरीच तरुण मंडळी माझ्याकडे ताव करून बघते, आमच्यासाठी काय, तुम्हाला 4,000 रुपये महिन्याला मिळणार आहेत जोपर्यंत नोकरी लागत नाही तोपर्यंत. इथं बसलेल्यांना गेल्या 10 वर्षांमध्ये पंतप्रधान विमा मिळाला का कोणाला? ते मेडिकलचा नाही ना. तर 1999 सालापासून महाविकास आघाडीचं सरकार जसं राज्यामध्ये होतं ते 2014 पर्यंत आपण सगळ्यांनी पाहिलं असेल. महात्मा फुले जन आरोग्य योजनेच्या माध्यमातून अनेकांचे ऑपरेशन मोफत शासनाने केले. म्हणून आता महाविकास आघाडीने निर्णय घेतला की आपला सरकार आल्यानंतर 25 लाखापर्यंतचे कुठलेही आजार कुटुंबाचे कव्हर केले गेले पाहिजेत आणि त्या पद्धतीचं आश्वासन दिलेलं आहे. गेली 10 वर्ष झालं महाराष्ट्रामध्ये भारतीय जनता पार्टी सरकारने हरियाणा पॅटर्न राबवायचं ठरवलं. प्रत्येक जाती धर्मामध्ये तेढ निर्माण करायचं काम केलं. एकमेकावर गेल्या 2 वर्षात तर कशी सोडून दिले हे सुद्धा आपण पाहिलेलं आहे. म्हणून ज्यावेळेस आपली जनगणना होईल तेव्हा जातनिहाय जनगणना करायचं सरकारने ठरवलेलं आहे. आणि राज्यातील ज्या वंचित समाज आहे, जो आर्थिकदृष्ट्या असेल, शैक्षणिकदृष्ट्या असेल, सामाजिकदृष्ट्या मागास असेल, अशा प्रत्येक जातीला 50% आरक्षण वाढवून 70 हो 65 हो नियमात बसून आरक्षण द्यायचं ठरवलं. आणि त्यात मराठा समाजाला, धनगर समाजाला, मुस्लिम समाजाला, जे वंचित घटक आहेत राज्यामध्ये त्यांना सगळ्यांना या आरक्षणाचा लाभ मिळवून द्यायचं म्हणून ठरवलं. आदरणीय भाऊताई, काल मी 3 दिवसापूर्वी पेपर वाचला लोकसत्ता. त्यात पंतप्रधानांचं जे आर्थिक सल्लागार मंडळ आहे त्यांनी जो भारतातल्या प्रत्येक राज्याचा दरडोई उत्पन्नाचा सर्वे केला आणि या सर्वेमध्ये गेल्या 40-50 वर्षामध्ये प्रत्येक राज्याची उलाढाल कशी झाली याच्या बाबतीतली बातमी छापून आली होती.
1980 साली महाराष्ट्राचं दरडोई उत्पन्न हे 14% होतं. त्यानंतर ते 2010ला 15% झालं. यावेळेस कुणाचे सरकार होते बारकाईनं अभ्यास करून बघा तुम्ही सगळ्यांनी. आणि 2023 साली हे 13%वर आलं. म्हणजे 2% कमी झालं आपलं दरडोई उत्पन्न. आणि आपल्या मागून इतर राज्यांची गुजरातचं 8%ने वाढलं. त्याच पद्धतीनं तेलंगणा असेल, आंध्र असेल, तामिळनाडू असेल, हरियाणा असेल, या सगळ्या राज्यांचं दरडोई उत्पन्न वाढलं. याला कारणीभूत या राज्यातलं निष्क्रिय सरकार आहे. आणि हे निष्क्रिय सरकार एवढं निष्क्रिय आहे की गेल्या 2 वर्षामध्ये तुम्ही सगळ्यांनी बघितलं असेल, फॉक्सकॉन सारखा चिप बनवणारा उद्योग ज्याची गुंतवणूक 1 लाख कोटीची होती, टाटा एअरबस सारखा उद्योग ज्याची 1,80,00,000 कोटीची गुंतवणूक होती, आयफोन सारखा उद्योग 2 लाख कोटीची गुंतवणूक होती, औषध निर्माण पार्क उभं राहणार होतं, त्यातले बरेचसे उद्योग गेले, त्याची 80,000 कोटीची गुंतवणूक होती. परवाच मी पुढारी टीव्हीला बातमी बघितली की गेल इंडियाचा प्रकल्प सुद्धा महाराष्ट्रातून 50,000 कोटीचा बाहेर गेला. म्हणजे जवळजवळ 5 लाख रोजगार आपल्या महाराष्ट्रातला बुडाला. अशा पद्धतीने हे सरकार चालवते. फक्त यांना प्रत्येक जाती धर्मामध्ये तीळ निर्माण करायचे आणि त्याच्यावर निवडून येऊन राज्यकारभार करायचा आहे. भावना आठवत असेल की ते जेव्हा मंत्री होते, विजयदादा मंत्री होते, तेव्हा शासकीय नोकर भरती निघायची आणि त्या शासकीय नोकर भरतीच्या माध्यमातून कलेक्टर आणि CO परीक्षा घ्यायची, SP परीक्षा घ्यायची. 1 रुपयाची फी द्यायला लागत नव्हती. फी न देता परीक्षा दिली जायची आणि 1 आठवड्याच्या आत त्यांच्या हातात ऑर्डर पडायची आणि मुलं जॉईन व्हायची नोकरीला, शासकीय नोकरीला. गेल्या 10 वर्षात किती शासकीय नोकर भरती निघाली. त्यावेळेस मला आठवते, मी अकलूजचा सरपंच होतो, नंतर सभापती होतो. एक खात्याच्या 25,000 30,000 हजाराच्या भरती निघायच्या. मग तलाठी असो, ग्रामसेवक असो, पोलीस शिपाई भरती असो, सगळ्या खात्यांच्या मोठ्या प्रमाणावर भरती निघायच्या. आणि ज्यांनी देशाच्या पार्लमेंटमध्ये एक अतिशय उत्कृष्ट खासदार म्हणून ज्यांचं काम आहे, संसद रत्न म्हणून ज्यांना अनेक पुरस्कार मिळाले, त्या खासदार सुप्रियाताई सुळे. दुसरे खासदार आपले शेजारचे श्री धैर्यशील भैया मोहिते पाटील, RTIचे उपस्थित आमचे सर्व पदाधिकारी, सर्व वेळेअभावी सन्मान्य व्यासपीठ आणि एवढ्या मोठ्या प्रचंड संख्येने जमलेले सर्व बावडा विभागातून आलेले सर्व नागरिक बंधू भगिनी, पत्रकार मित्र आणि माझ्या तरुण सहकारी मित्रांनो, आज आपल्या बावडे गावामध्ये आपल्या विभागाच्या लोकप्रिय खासदार सुप्रियाताई, आज आपण आमच्या गावामध्ये आपण आला. निवडून गेल्यानंतर आपली पहिली भेट ही बावडे गावामध्ये आहे. मी गावाच्या आणि भागाच्या सगळ्यांच्या वतीनं आपण टाळ्या वाजवून सुप्रियाताईंचं या ठिकाणी मनापासून स्वागत. आज आम्हा सर्वांना आनंद झालेला आहे की दुसरे आपल्या शेजारचे खासदार तेही प्रचंड मताने निवडून आले आणि अकलूजकर आणि बावडेकर आणि बारामतीकर असा त्रिवेणी संगम आज आपल्या परिसरामध्ये होतोय. आणि म्हणून आपण सर्वांनी धैर्यशील भैयांच्या करता सुद्धा टाळ्या वाजून मनापासून या ठिकाणी करतो. वेळ कमी आहे. सुप्रियाताई मला म्हणत होते की मी अगोदर बोलणार. म्हणलं ताई, तुम्ही आज इथं आमच्याकडे पाहुणे म्हणून आलेला आहे आणि ह्या गावचा मी सुपुत्र आहे. या गावातल्या मातीमध्ये मी वाढलेलो आहे. या गावातल्या अंगणवाडी शाळेमध्ये माझं शिक्षण झालेलं आहे. इथं शेजारच्या पत्र्याच्या बालवाडीमध्ये मी शिकायचो.
उजव्या बाजूला प्राथमिक शाळा आहे, तिथं माझं 3री पर्यंत शिक्षण झालं. आणि मग लहानपणी शाळेमध्ये आम्हाला उपीट मिळायचं. म्हणजे एकदा किसन डाळिंबे आमच्या गावचा ते उपीट बनवायचा. आम्हाला लहानपणी आई वडिलांनी एक स्टीलचा डबा दिला, कडीचा डबा होता. आणि याच रस्त्यानं उपीट खात खात आम्ही आमच्या वाड्याकडे जाताना इथं समोर राम सुप्रेंचं दुकान आहे, तिथं आमचे वडील बसले होते. आणि मग त्यांचे सगळे मित्र म्हणले, काय बघा पाटलाचा पोरगा रस्त्यानं उपीट खात चाललाय. वडील चिडले आमच्यावर, रागवले. आणि दुसऱ्या दिवशी इथं शिवाजी आबा हंगे बसलेले. आबा आठवतंय का? ही सगळी गोल्डन गँग आम्हाला गाडीत घातलं पुण्याला नेत होतं. आणि मग तिथं शिवाजी प्रिपरेटरी स्कूलमध्ये शिक्षण घेण्याकरता म्हणून संधी मिळाली. आज ताई जशी तुमच्यावर 2023ला वेळ आली, पवार साहेबांना तुम्हाला सगळे सोडून गेले, तशीच अवस्था आज या तालुक्यामध्ये आज माझी झालेली आहे. काही लोक आमच्या जवळची गेली, काही कार्यकर्ते पदाधिकारी 20-20, 25-25 वर्ष त्यांना आम्ही पदं दिली, मान सन्मान दिला, समाजामध्ये मोठेपणा दिला, आर्थिक परिवर्तन झालं त्यांचं, घरं झाली, बंगले झाले, गाड्या झाल्या, कुणाच्या जीवावर झाल्या का? आणि आज तुम्हाला हर्षवर्धन पाटील अडचणीचा वाटतो? सांगा माझ्या या सगळ्या ग्रामस्थांना माझं आव्हान आहे, हर्षवर्धन पाटलाचं काय चुकलं? आज तुम्ही आम्हाला एकटं काढण्याचा प्रयत्न करताय, तुम्ही आम्हाला टार्गेट करण्याचा प्रयत्न करताय. परवा ताई निमगावला एक प्रवेशाचा कार्यक्रम झाला आणि तिथं राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे स्वयंघोषितचे अध्यक्ष आहेत अजितदादा पवार, नाव घ्यायला काय मला घाबरायचे काही कारण नाही. ते काय म्हणाले, म्हणजे आता हर्षवर्धन पाटलाकडे फक्त 4 माणसं राहिली. ते म्हणले हर्षवर्धन, त्यांची पत्नी, त्यांची मुलगी आणि त्यांचा मुलगा, म्हणले आता 4 राहिले. आणि खोचक असे बोलले की माझी विनंती, म्हणले त्यांचे 4 तरी त्यांच्यापाशी राहू देतो. एवढं वाईट आहे आम्ही? एवढं वाईट वागलो आम्ही राजकारणामध्ये, समाजकारणामध्ये? 20-20 वर्ष आम्ही मंत्रिमंडळामध्ये काम केलं. पवार साहेबांनी 60 वर्ष महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये, दिल्लीच्या राजकारणामध्ये काम केलं. मोठ्या भाऊंनी या तालुक्यामध्ये 50 वर्ष राजकारण, समाजकारण केलं. घोलप साहेबांनी केलं. तेजसिंग पाटील साहेबांचे वडील बाबासाहेब पाटील 11 वर्ष सभापती म्हणून काम केलं. गणपतराव पाटलांनी 10 वर्ष म्हणून काम केलं. काय आम्ही वाईट वागलेली माणसं? काय घडलं आमच्याकडून असं की तुम्ही ऐन निवडणुकीच्या तोंडावर आम्हाला सोडून जाता? अहो, काही माणसं तर 12 वाजेपर्यंत माझ्या प्रचार सभेत होती. सभा संपली की मग मी मला कुठं चाललाय, म्हणजे जाऊन येतो. गेलो ते त्या स्टेजवर गेले. आणि मग म्हणायला लागले आता की म्हणजे आता ह्यांचं सगळं संपलेलं आहे. मी सगळ्या जनतेला विचारणा करणार आहे, आपलं संपलंय का? आज आपल्याला विचारून या ठिकाणी भूमिका घ्यावी लागणार आहे. उद्याच्या 20 तारखेला मित्रांनो मतदान करा आणि ती 20 तारखेला साऱ्या महाराष्ट्राला दाखवा की इंदापूर तालुक्यातली जनता पुढारी जरी सोडून गेले तरी आम्ही सगळे तुमच्याबरोबर आहोत. आज आमच्या विरोधामध्ये 2 उमेदवार उभे आहेत. त्या 2 उमेदवारांना पवार साहेबांनी काय कमी केलं? गेल्या 30 वर्षामध्ये आता जे विद्यमान सदस्य आहेत 23 तारखेपर्यंत विद्यमानच आहेत. पुन्हा माझी होतील आणि माझी झाल्यानंतर माझ्यासारखं माझी म्हणून 10 वर्ष काम करून दाखवा. तुम्ही 10 दिवस टिकायचा नाही. कधी पदाकरता आम्ही विचार केला नाही, कधी मान सन्मानाकरता आम्ही विचार केला नाही. आमची सारी खुली किताब आपल्या सगळ्यांच्या समोर आहे.
सांगा बरं, आज ह्या लोकांना पवार साहेबांनी एवढं दिलं, जिल्हा परिषदेचं अध्यक्ष दिलं, कारखान्याचं चेअरमन पद दिलं, बँकेचं चेअरमन पद दिलं, 2 वेळा आमदारकी दिली, राज्यमंत्री पद दिलं, 6 खाती दिली, सोलापूर जिल्ह्याचं पालकमंत्री पद दिलं आणि व्यवसाय करण्याकरता सगळ्या मोठमोठ्या एजन्सी सुद्धा तुम्हाला दिल्या. अशोक भाऊ बिचारा आमचा 82 सालापासूनचा निष्ठावान कार्यकर्ता, त्या बिचाराला काही मिळालं नाही, सगळं ह्यांनाच. आणि मग ज्यावेळेस पवार साहेबांचा पक्ष फुटला गेला, अरे त्यावेळेस तुम्ही खऱ्या अर्थानं पवार साहेबांच्या मागे उभा राहायला पाहिजे होतं. पण मित्रांनो, ह्यांनी गद्दारी पवार साहेबांची केली. अशा गद्दाराला धडा शिकवण्याचं काम उद्याच्या 20 तारखेला आपल्याला या ठिकाणी करायचं. आज आपण सर्वांनी पाहिलं असेल की परवा इंदापूरला एक सभा झाली आणि त्या सभेमध्ये सुद्धा सातत्यानं माझ्यावर टीका करण्याचा प्रयत्न केला. अरे 10 वर्ष झालं मी कुठल्या पदावर नाही, 10 वर्ष झालं मी कुठल्या संविधान अधिकारामध्ये माझ्याकडे कुठला अधिकार नाही. मी तुमच्यासारखा एक सामान्य कार्यकर्ता म्हणून रात्रंदिवस या तालुक्याच्या या जनतेच्या प्रश्नाकरता आपण काम करतो. आम्ही महाराष्ट्रामध्ये अनेक पदावर काम केलं, पण कधी हर्षवर्धन पाटलाची जीभ घसरली नाही. कधी हर्षवर्धन पाटलांनी कुणाला अर्वाच्य भाषेमध्ये कधी शब्द उच्चारले नाही. विरोधकालाही कधी आम्ही त्रास दिला नाही. सांगा अशोक भाऊ, तुम्ही माझे विरोधक होता, कधी त्रास दिला? या उलट मी त्यांच्या शाळेला 15 लाख रुपये दिले, त्यांनी सांगितलं संस्थेला. कारण आपल्याला शिकवण आहे, समाजकार्य करण्याची आपल्याला शिकवण आहे. पण आज जर आपण परिस्थिती बघितली तर ह्या लोकांनी एवढं सगळं साहेबांनी देऊन सुद्धा आज ही माणसं साहेबाला सोडून गेली. त्यामुळे आज मित्रांनो आपल्या लक्षात आलं पाहिजे की महाराष्ट्रामध्ये मी आपल्याला जबाबदारीने सांगतो, आमचे सगळ्या जिल्ह्यामध्ये संबंध आहे. आम्ही बरेच वर्ष सत्तेमध्ये काम करत असताना आम्ही माणसं मिळवली. ब्युरोक्रेसीमधल्या अधिकाऱ्यांचे संबंध आम्ही चांगले ठेवले. प्रशासनामध्ये आम्ही लोकांशी चांगलं वागलो. लोकप्रतिनिधीशी आम्ही चांगलं वागलो. विरोधी पक्षाच्या आमदार खासदारांशी सुद्धा आमचे संबंध आम्ही चांगले ठेवले. कारण पवार साहेब आम्हाला नेहमी सांगायचे, पवार साहेब नेहमी 10 वर्ष तर पवार साहेब केंद्रामध्ये ज्या खात्याचे मंत्री होते तेच खातं 10 वर्ष माझ्याकडे महाराष्ट्रामध्ये होतं. पण कधी आम्ही असं वागलो नव्हतं. आज इथं नाना गवळी मगाशी बोलला, आणलाय का व्हिडिओ बघू तिथं? आम्ही कधी आमची भाषा ढळून दिली नाही, आम्ही कधी चुकीचं बोललो नाही, न आम्ही कधी कोणावर अन्याय केला नाही. पण आज ही सत्तेत आलेली माणसं पैसा झाल्यामुळं आज यांची भाषा जर आपण बघितली, कोटी रुपयाचं घ्यायची भाषा करते. आणि आता तर काही कालच्यापासून आमची धडकी भरायला लागली. आता कोण म्हणतात